जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 178. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. हा चित्तलय होण्यासाठी जी एकरूप अशी साधनं भगवंतांनी आम्हाला दिली, नाम रूप लीला गुण धाम आणि त्यांचे संत, ही 6 साधनं साध्यरूपच आहेत अर्थात. त्यामुळे त्यांचं महत्त्व आणि त्यांच्याबद्दलचं प्रेम हे साधकाला त्या चित्तलय स्थितीपर्यंत घेऊन जातं असं संत सांगतात. संत किंवा भगवंत यांच्याबद्दलचं प्रेम हे कसं वर्धिष्णू होत जातं, तर त्यांच्या चरणकमलांमध्ये जो आसक्त आहे त्याला त्या भगवंतांची, सद्गुरूंची प्रत्येकच गोष्ट ही प्राणाहून प्रिय बनते. प्रत्येक गोष्ट म्हणजे केवळ त्यांनी धारण केलेली गोष्ट असं नव्हे. अर्थात त्यांनी सबंध विश्वच धारण केलेलं आहे, पण सगुण साकार रूपामध्ये जिथे जिथे ते गेले, ज्या ज्या भूमीवर त्यांनी पाय ठेवला, ज्या ज्या गोष्टी त्यांनी अंगावर धारण केल्या, आपण बघतो ना गोंदवल्याला महाराजांनी घातलेली वस्त्रसुद्धा अजून जतन करून ठेवलेली आहेत, जो बघून आम्हाला अत्यानंद होतो. त्यामुळे अशा ज्या गोष्टी असतात ज्यांना सद्गुरूंचा, भगवंतांचा स्पर्श लाभलेला असतो, म्हणजे असं म्हटलं जातं की समजा एखादा कागदावर पडलेला शाईचा ठिपका आहे आणि तो जर सद्गुरूंच्या हातून पडला आहे, तर त्या शाईच्या ठिपक्यात सुद्धा सबंध सद्गुरू असतात. बरं का. आणि हा केवळ भाव नव्हे बरं का, हे सत्य आहे. फक्त त्या सत्याची जाणीव व्हायला आधी ते मानावं लागतं, श्रद्धा असावी लागते, आणि मग ती जाणीव ते करवून देतात. त्यामुळे हा जो भाव आहे तो इथे आम्हाला भरताच्या रूपानं रामायणामधून दिसतो. त्याचं प्रेम जे आहे ते असं भगवंतांच्या नाम रूप लीला गुणधाम आणि त्यांच्यावर प्रेम करणारे संत, या सगळ्यांमध्ये तितकंच तीव्रतेनं आहे. आणि जिथे जिथे म्हणून प्रभू गेले त्या त्या स्थानाला त्यानं तीर्थस्थान मानून तिथली रज आपल्या मस्तकी लावलेली आहे. रजाला फार महत्त्व आहे बरं का. माती नसते ती, परमपुनीत रज असंच म्हटलं जातं त्याला. त्यामुळे इथे जेव्हा भरत शृंगवेरपूरला पोचला आहे, जिथं श्रीरामांनी एक दिवस विश्रांती घेतली होती रात्रभर, त्या स्थानी पोहोचल्यानंतर भरताच्या मनामध्ये श्रीराम प्रेम उचंबळून वाहत आहे. आणि त्याचंच वर्णन आज तुलसीदास करतायत की पुढे काय काय झालं. म्हणाले, आपण बघितलं की निषाद राजांनी सर्व लोकांना राहण्यासाठी स्थानं दिली, आणि मग जेव्हा भरतानं ते सर्व स्थान बघितलं आजूबाजूला शृंगवेरपूर, तेव्हा काय झालं. शृंगबेरपुर भरत दीख जब, भेसनेह सब अंग शिथिल तब, सोहत दिए निषाद ही लागो, जनु तनु धरे विनय अनुरागो. भरतानं जेव्हा ते स्थान शृंगवेरपूर बघितलं, तेव्हा भे सनेह सब अंग शिथिल तब, अंग शिथिल झालं. हे एक प्रेमाचं लक्षण आहे बरं का. शिथिलता म्हणजे काहीच मूव्हमेंट न करण्याची स्थिती, स्तब्धता एक प्रकारची. अष्टसात्विक भावामध्येच एक हा भाव आहे हा.
आणि अशा रीतीनं प्रेमामुळे तो देहभान हरपून बसला. ह्या सर्व स्थिती प्रेमामुळेच येतात. प्रेमाशिवाय या स्थिती येत नाहीत आणि त्या आणता येत नाहीत. मुख्य म्हणजे अंतरंगात खरं प्रेम असेल तर त्या येतात. संत याची खूण सांगतात बरं का, की कधी समजावं की हा अष्टसात्विक भाव आहे किंवा नाही, तर तो एकांतात येत असेल तर तो खरा अष्टसात्विक भाव. बरं का, खूप खुबी असते संतांच्या बोलण्यामध्ये. कारण आमचं मन कसं आम्हाला ठकवतं हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे 4 लोकांमध्ये तो भाव प्रकट होणं होईल. चांगल्या चांगल्या मोठमोठ्या संतांच्याही मनातला भाव असा प्रकट होतो. महाराज आमचे एके ठिकाणी म्हणतात, आतलं भरलं की बाहेर व्हायला लागतं. पण तो दरवेळी जर लोकांतामध्येच प्रकट होत असेल आणि एकांतात मात्र वावडं आहे आणि तो भाव काही केल्या येत नाही असं असेल, तर मात्र त्याला अष्टसात्विक भाव म्हणत नाहीत संतांच्या मतानुसार. संत म्हणतात जे एकांतात घडतं साधनामध्ये ते खरं असतं. बरं का. तर इथे तसा भरत प्रेमामुळे, भरताच्या प्रेमाबद्दल काय बोलावं, त्यामुळे तो देहभान हरपून बसलाय. आणि तुलसीदास वर्णन किती गोड करत आहेत पहा, की निषादाच्या खांद्यावर हात ठेवून जाताना, बरं का, ती जागा बघताना, संबंध ते स्थान बघताना कसा शोभतोय भरत, तर जणू तनु धरे विनय अनुरागू, जणू विनय आणि प्रेम देह धारण करून आलेत असं वाटतंय. पहा बरं, विनय आणि प्रेम, जसं आपण बघितलं ना की प्रेम आणि विराग ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, तसं विनय आणि प्रेम हे सुद्धा एकत्र नांदतात बहुतेक वेळा. कारण जोपर्यंत अंतरंगामध्ये दैन्य लीन भाव नाही, तोपर्यंत खरं प्रेम, जे मगाशी म्हटलं तसं, ते एकांतातलं प्रेम उमगत नाही किंवा अंतरंगामध्ये स्फुरत नाही. आणि त्याप्रमाणे विनय आणि प्रेम देह धारण करून आलाय असं भरताकडे बघून वाटत होतं. अत्यंत विनयशील अशी ख्यातीच आहे भरताची. कारण त्यानं कधीच, बरं का, काही ग्रंथांतरी भरत, राम, लक्ष्मण, शत्रुघ्नाच्या लहानपणापासूनचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. खूपच सुंदर. त्या ग्रंथांतरी वर्णन करतात की 4ही भावंडांमध्ये सर्वात लीन आणि सर्वात नम्र कोण असेल तर तो म्हणजे भरत. अनेकदा असं वर्णन आहे की आपल्याला माहिती आहे लक्ष्मण शेषावतार आहे, त्यामुळे अनेकदा लहान मुलं भरताची खिल्ली उडवावी किंवा त्याची गंमत करावी तसं लक्ष्मण करायचा आणि भरत रामदादाकडे आपलं गाऱ्हाणं घेऊन जायचा. असं खूप गोड वर्णन आहे. काही ह्याच्यामध्ये फार छान लिहिलेलं आहे. म्हणजे ज्याला खरं अंतरंगात प्रेम यावं असं वाटतंय त्यानं ह्या 4 भावांच्या परस्पर संबंधावर चिंतन करावं असं वाटतं. ते भक्त भगवंत संबंधाचंच चिंतन होईल. पण त्यामध्ये प्रत्येकाचा भाव वेगळा, प्रत्येकाचा अंतरंगामधला त्याची व्यक्त करण्याची पद्धत वेगळी, पण प्रत्येकाचाच तो दास्य भाव आणि आपल्या श्रीरामदादांप्रती अनन्यनिष्ठा. त्यामुळे लहानपणापासूनच विनम्रतेचं शिरोमणी जणू भरत आहे. आणि तसाच तो इथे निषाद राजासमोर सुद्धा त्याच रीतीनं प्रकट होतोय. कारण ते सहज आहे त्याच्यासाठी. कोणतीही गोष्ट आणता येत नाही. मुख्यतः हे जे भगवत भाव असतात ते कधीच कुठले आपल्याला दाखवता येत असतील तर ती मग आत्मवंचना होते. त्यामुळे इथे जो भरताचा भाव आहे तो तुलसीदास वर्णन करतायत आता, की कसं वाटलं त्याला शृंगवेरपूर, भक्त कसा असतो पहा.
म्हणतायत, एही विधी भरत सेनु सबु संगा, दिखी जाई जग पावनी गंगा, राम घाट कह कीन प्रणामु, भामनु मगनु मिले जनु रामू. अशा रीतीनं म्हणतायत, सबंध सेना बरोबर घेऊन निघालाय भरत, आणि त्या सेनेबरोबरच कुणाचं दर्शन केलं इथं भरतानं, तर जगपावनी अशी माता गंगा, गंगा नदीचं दर्शन घेतलंय. आणि जिथं श्रीरामांनी स्नान संध्या केली त्या रामघाटाला प्रणाम केला बरं का. आणि इतका आनंदात निमग्न झाला भरत त्या ठिकाणी, जणू प्रत्यक्ष श्रीरामांची भेट झाली. पहा बरं काय सुंदर. आपण मगाशी म्हटलं ना की कोणत्याही त्यांचा स्पर्श झालेल्या वस्तूमध्ये संबंध ते असतात, अंश नाही, संपूर्ण. फक्त ते जाणवलं पाहिजे, आणि ते भरताला जाणवणारच. त्यामुळे इथं त्याला वाटतंय प्रत्यक्ष श्रीरामांची भेट झाली त्या रामघाटाला प्रणाम करून बरं का. मागे पण आपण म्हटलं होतं पहा की महाराज गोंदवल्याच्या रस्त्यांवरून चालले, त्या जागेवरून चालले, त्या मातीवरून चालले, या भावनेनं आम्हाला सर्वांनाच, आपल्याला जे महाराजांचे शिष्य आहेत त्यांना गोंदवल्यात गेल्यानंतर तिथल्या कणाकणामध्ये महाराज भरलेले दिसतात. आणि ज्याला असे ते बघता आले त्याला त्या तीर्थस्थानी जाऊन खरं काय ते मिळतं, म्हणजे त्यांचं सानिध्य मिळतं, अखंड सानिध्य मिळतं नामामधून. त्यामुळे त्याच रीतीनं इथं भरताला प्रत्यक्ष श्रीरामांची भेट झाली असं वाटतंय. आणि सर्व लोक आणि भरतसुद्धा काय मागतायत गंगेकडे, तर करही प्रणाम नगर नर नारी, मुदित ब्रह्ममय बारी निहारी, करी मज्जनु मागही कर जोरी, रामचंद्र पद प्रीति न थोरी, भरत कहे सुर सरित वरेनु, सकल सुखद सेवक सुर धेनु, जोरी पानी बर मागहु एहु, सिय राम पद सहज स्नेहु. नगरातले स्त्री पुरुषसुद्धा गंगा मातेला प्रणाम करतायत, गंगेचं ब्रह्ममय जल बघून बरं का आनंदित होत आहेत. गंगा प्रत्यक्ष भगवत स्वरूप आहे, कारण भगवंतांच्या चरणकमलांपासून निघालेली आहे. त्यामुळे गंगेत स्नान केल्यावर सर्वजण हात जोडून हा वर मागत होते की रामचंद्र पद प्रीती न थोरी, श्रीरामांच्या चरणीचं आमचं प्रेम कमी न होता वाढत राहो. पहा बरं काय मागितलंय, पहा काय मागावं हे तुलसीदास सांगतायत आम्हाला यातून. आणि भरतच तो काय म्हणतोय की हे गंगे कहेऊ सुरसरी, हे गंगा माता तुझी रज, तुझ्या तीरावरची रज जी आहे ती सुद्धा सर्वांना सुखदायक आणि जे सेवक आहेत, दास आहेत, त्यांच्यासाठी कामधेनू आहे बरं का. त्यामुळे मी हात जोडून, म्हणजेच मी दास होऊन हेच वरदान मागतो, सिय राम पद सहज स्नेहू, श्री सीतारामांच्या चरणी माझं सहज प्रामाणिक असं प्रेम राहो, दुसरं मला काही नको. काय गोड पहा. प्रत्येक ठिकाणी त्याला आपले सीताराम, आपला भाऊ आणि बहिणी दिसतायत, तिथे प्रत्यक्ष दिसतायत. त्याच्या अंतर्नेत्रांना त्यांच्याशिवाय दुसरं कोणी दिसूच शकत नाही. संबंध प्रवासामध्ये तो अनेकांशी भेटला, अनेकांबरोबर बोलला, पण अंतरंग त्यांच्या प्रेमामध्ये डुंबून आहे. कधी एकदा त्यांना बघतो अशा लालसेनं स्निग्ध झालेलं आहे. त्यामुळे
सीय रामपद सहज स्नेहू हे मागणं मागून भरतानं पुढं काय केलं? एही विधी मज्जनु भरतु करी गुर अनुशासन पाई, मातु नहानी जानी सब डेरा चले लवाई। जह तह लोगन डेरा कीन्हा, भरत सोधु सब ही कर लीन्हा। सुर सेवा करी आय सुपाई, राम मातु पही गे दो भाई। चरण चापी कही कही मृदुबानी, जननी सकल भरत सनमानी। भाई ही सौंपी मातु सेवकाई, आपो निषाद ही लीन्ही बोलाई। चले सखा कर सो कर जोरे, शिथिल शरीरु स्नेहन थोरे। पूछत सखहि सो ठाऊ देखाऊ, नेकु नयन मन जरनी जुडाऊ। तुलसीदास सांगतायत की भरतानं स्नान केलं गंगा नदीमध्ये आणि मग गुरूंची आज्ञा घेऊन सर्व मातांचंही स्नान झालंय हे बघून सैन्याचा तळ तिथून उठवला आणि सर्वांसह पुढे निघाला. जिकडे तिकडे लोक त्यांनी मुक्काम ठोकला होता आणि भरतानं सर्वांची व्यवस्था झाली आहे की नाही हे अगोदर बघितलं. पहा बरं, त्याच्या मनातल्या काहुराचा विचार केला तर असं वाटतं ना, आमच्यासारखे आम्ही प्रपंचामध्ये एखादी छोटीशी गोष्ट वर खाली झाली की आमचं अंतरंग त्याच्यातले ते अनुसंधान नाम सगळं बिघडून जातं. आणि इथे एवढी मोठी गोष्ट घडली आहे, म्हणजे असं होतं की आम्ही ज्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे ते करू शकत नाही अशा वेळेला. पण भरत इथे एवढं मोठं एवढा प्रसंग घडला आहे, पण तरीसुद्धा अंतरंगात जरी सीतारामांचंच ठाण असलं तरी सर्वांची व्यवस्था आपल्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. कोणी? तर रामदादानं. त्यामुळे त्यांची सर्वांची व्यवस्था बघून मग देवपूजन केलं आहे, सुरसेवा करी. आणि मग माता कौसल्येकडे हे दोन्ही भाऊ आलेत, भरत शत्रुघ्न. चरण चापी कही कही मृदुबानी, तिचे पाय चेपून. बरं का, पहा बरं, मातांना पित्याला भेटण्याची पद्धत कशी होती एकेकाळी आपल्या भारतामध्ये, अजूनही काही ठिकाणी आहे बरं का. आम्हीच सर्व विसरून चाललो आहे. पण निदान हृदयामध्ये तरी तो नमस्कार करण्याचा भाव असावा. नुसता वर नमस्कार करून तसाही उपयोग होत नसतो. त्यामुळे इथे दोन्ही आहे, बाह्य कृतीसुद्धा आहे आणि अंतरंगात तो भावसुद्धा आहे भरताच्या. त्यामुळे चरण चापी कोमल शब्दानं भरतानं सर्व मातांविषयी आदर व्यक्त केला आहे. आणि मग मातांच्या सेवेचं काम कुणाला सोपवलं आहे? शत्रुघ्नाला सोपवलं आहे. आणि मग निषाद राजाला बोलावलं आहे. कशासाठी? पहा, निषाद राजाच्या हातात हात घालून भरत निघाला आहे. त्याच्याविषयी खूप प्रेम दाटून आलं आहे त्याच्या मनात, कारण प्रत्यक्ष माझ्या रामांची भेट झाली आहे निषाद राजाला. यासाठी या भावनेतून त्याला देहभान उरलं नव्हतं भरताला, जेव्हा तो त्याच्या हातात हात घालून चालला होता तेव्हा. आणि यानंतर भरत निषाद राजाला काय म्हणतोय? मला असं ठिकाण दाखव ज्यामुळे माझे नेत्र शांत होतील आणि मनातली तळमळ शांत होईल. म्हटलं तसं सर्व करतोय भरत, पण आतमध्ये कोलाहल माजलेला आहे. कधी दर्शन होईल, काय झालं हे, हा सर्व घटनाक्रम मनामध्ये रुंजी घालतोय. सतत श्रीरामचरण दिसत आहेत आणि कधी एकदा मी सीतारामांना घेऊन परत येतोय आणि त्यांना त्यांचा अधिकार देतोय, या भावनेनं पेटून उठलाय भरत. त्यामुळे ही तळमळ निववावी यासाठी मला अशी काही स्थानं दाखव
असं निषादराजाला भरत म्हणतोय. निषादराजच तो, त्यानं भरताच्या मनातला भाव ओळखलाच असला पाहिजे. त्यामुळे जह सिय राम लखनु निसी सोए, कहत भरे जल लोचन कोए, भरत बचन सुनि भयउ विषादु, तुरत तहां लई गयबु निषादु. पहा बरं, दोघांचा भाव पहा, निषाद राजाचं सुद्धा आणि भरताचं सुद्धा. हे जे भरत म्हणाला की माझ्या मनातली तळमळ शांत होईल असं काहीतरी कर, अशी जागा मला दाखव, हे ऐकून निषादाला फार वाईट वाटलं. त्याच्या डोळ्यांच्या कडा प्रेमाश्रूंनी भरल्या. कारण तो काय म्हणाला त्यावेळेला, इथे जिथं सीता, श्रीराम आणि लक्ष्मण हे रात्री झोपले होते, अशा ठिकाणी आता मी तुला घेऊन जातो. पहा बरं. आणि लगेचच तुरत तहा लई गयबु निषादू हे सांगून लगेच भरताला घेऊन निषादराज तिथे गेलाय. कुठे? जहसिन सुपा पुनीत तर रघुबर किय विश्रामू, अति स्नेह सादर भरत कीन्हेउ दंड प्रणामू. ज्या पवित्र अशोक वृक्षाखाली श्रीरामांनी विश्रांती घेतली आहे, भरतानं त्या ठिकाणी दंडवत प्रणाम केलाय प्रेमानं. जसं म्हटलं, तिथं प्रत्यक्ष संबंध त्या जागेमध्ये श्रीराम भरून उरलेत भरतासाठी. त्यामुळे तिथे दंडवत प्रणाम केलाय. आणि पुढे तुलसीदास वर्णन करतायत. कुस साथरी निहारी सुहाई, किन्ह प्रणाम प्रदक्षिण जाई, चरण रेख रज आँखि धलाई, बनई न कहत प्रीति अधिकाई, कनक बिंदु. बापरे. कनक बिंदु दुई चारिक देखे, राखे शीस सिय समलेखे, सजल बिलोचन हृदय गलानी, कहत सखासन बचन सुबानी, श्रीहत सिय बिरह दुतिहीना, जथा अवध नर नारी बिलीना, पिता जनक देउ पटतर केही, करतल भोगु जोगु जग चेही, ससुर भानुकुल भानु भुआलु, जेहि सिहात अमरावती पालू, प्राणनाथु रघुनाथ गोसाई, जो बड़ होत सो राम बड़ाई, पति देवता सुतीय मनी, सिय साथरी देखी, बिहरत हृदउन हरिहर, पबिते कठिन विशेषी. काय यातना झाल्यात बघा भरताच्या हृदयाला. म्हणलं खरं त्यांनी की माझ्या हृदयातली तळमळ शांत होईल अशी जागा दाखवा, पण ती जागा बघून ती तळमळ अजूनच वाढली. खरं तर अजूनच हृदयामध्ये दावानल पेटलाय की काय भोगावं लागलं माझ्या भावाला आणि वहिनीला आणि भावाला, दुसऱ्या भावाला, की दंडवत प्रणाम केला आणि ती कुशाची जो बिछाना घातलेला होता तिथे तो बघून, पहा बरं, तो तिथंच ठेवलाय निषादराजाने अजूनसुद्धा. सर्व आदिवासींची श्रद्धा बसली आहे त्याच्यावर की यामध्ये प्रत्यक्ष सीताराम आहेत जे त्यावर झोपले होते एक रात्र. त्यामुळे ती पथारी तशीच आहे कुशाची अजून.
आणि ती पथारी बघून भरतानं त्या पथारीला प्रदक्षिणा घातली आहे. पहा बरं, कीन प्रणामू प्रदच्छिन जाई. काय भाव असतो पहा भक्ताच्या मनात आपल्या आराध्याचा स्पर्श झालेल्या वस्तूबद्दल सुद्धा. पुढे चरण रेखरज आखीन लाई, श्रीरामांच्या चरणचिन्हांची धूळ आपल्या डोळ्यांना लावली. बनई न कहत प्रीती अधिकाई. त्यावेळच्या त्या प्रेमाच्या जी लाट भरताच्या हृदयामध्ये उसळत होती त्याचं वर्णनच करता येऊ शकत नाही म्हणतात तुलसीदास. आणि मग तिथेच आमच्या मातेच्या, सीता मातेच्या वस्त्रालंकारातून बरं का 2-4 सोन्याचे कण पडले होते. राखे सीस सीय समलेखे, सीते समान मानून तिथं डोकं टेकलं भरतानं. काय पहा, काय भाव आहे पहा आपल्या वहिनीप्रती. लेकरच तिची ती नाही का. तिथं डोकं टेकलं तेव्हा भरताचे डोळे पाण्यानं भरले होते. हृदयात ग्लानी होती, खिन्नता होती. आणि निषादाला अतिशय मृदुवाणीनं म्हणतोय भरत. काय म्हणतोय? श्रीहत सीय बिरह दुतिहीना. जसे म्हणतोय भरत म्हणतोय निषादाला की श्रीरामांच्या वियोगामुळे अयोध्येतले नरनारी जसे शोकाकुल झालेत, तसे हे माझ्या वहिनीच्या वस्त्रातून पडलेले सुवर्ण कण हे सुद्धा तिच्या विरहामुळे असे शोभाहीन झालेत, कांतिहीन झालेत. श्रीहतसीय बिरह दुतिहीना, जथा अवध नरनारी बिलीना. असं म्हणून तो अजून जास्त शोकाकुल झालाय भरत. आणि पुढे म्हणतोय निषादराजाला की ज्या सीतेचे वडील या जगामधले भोग आणि योग हे दोन्ही मुठीत असलेले राजर्षी जनक आहेत, त्या जनकांना मी कुणाची उपमा देऊ? जिचे सासरे सूर्यकुलाचे सूर्य राजा दशरथ आहेत. राजा दशरथांचा हेवा म्हणतोय अमरावतीचा स्वामी असलेला इंद्र सुद्धा करतो. आणि प्राणनाथ रघुनाथ गोसाई, जिचे प्राणनाथ रघुनाथ आहेत. जो बड होत सो राम बडाई, की त्यांनी दिलेल्या मोठेपणामुळेच कुणी मोठा होतो. त्यांनी मोठेपणा दिला नाही तर कुणीच मोठा होऊ शकत नाही, असे जिचे प्राणनाथ आहेत. आणि कशी आहे माझी वहिनी म्हणतोय? पती देवता सुतीयमनी. पतिव्रता स्त्रियांमध्ये श्रेष्ठ शिरोमणी असलेली माझी वहिनी सीता, तिची ही साथरी देखी, तिची ही पथारी बघून माझं हृदय विदीर्ण कसं काय होत नाही. यावरून मी म्हणतात हर पबिते कठीण विशेषी. हे ती ज्याच्यावर झोपली ती अशी साथरी बघून सुद्धा माझं हृदय विदीर्ण होत नाही. किती कठीण आहे हे भगवान शंकरा, किती कठीण वज्राहून माझं हृदय आहे. असं म्हणून हृदय ग्लानी अजून वाढली भरताची. पुढे आपल्या लाडक्या लक्ष्मणाबद्दल बोलतोय. म्हणतो लालन जोगु लखन लघुलोने, भेन भाई अस अहीन होने, पुरजन प्रिय पितु मातु दुलारे, सिय रघुबीरहि प्राण पियारे, मृदु मूरति सुकुमार सुभाऊ, तात बाऊ तन लागन काऊ, ते बन सहहि विपति सब भांति, निदरे कोटि कुलिस एहि छाती. काय भाव आहे पहा लक्ष्मणाचं. म्हणून म्हटलं ना, या जगामध्ये प्रेम ही एक विलक्षण गोष्ट आहे. आणि त्यामध्ये 2 प्रकार असतात, भाव आणि भावना. आमची असते
ती बहुतेक वेळा भावना असते. भावना म्हणजे काय, की अचानक त्याचं प्रकटीकरण होतं, कधी उसळून येते, कधी काय म्हणतो आपण खाली ओसरते. त्याला चढ उतार असतात भावनेला. भाव जो असतो त्याची एकतारी असते पहा, त्यामध्ये चढ उतार होत नसतात. भरताच्या हृदयातला भाव हा 24/7 तो तसाच आहे, त्याला भक्त म्हणतात. त्यामुळे भक्ताचा असतो तो भाव, आमचा असतो ती बऱ्याच वेळेला भावना असते. एक खूप कडक संत होऊन गेले, ते सांगायचे ब्रजधामामध्ये की मधूनच हृदयामध्ये भगवंतावरचं प्रेम उचंबळून येणं, थोडेसे अश्रू गाळणं यांनी काही होत नसतं बरं का. म्हणजे ती स्टेज यायला सुद्धा खरं खूप भाग्य लागतं, कृपा लागते. पण त्यांनी फारसं म्हणजे भगवत प्राप्ती काही होत नसते त्यांनी. जोवर तो भाव अखंड पेटलेला राहत नाही हृदयामध्ये, ती तीव्र आसक्ती प्रभुचरणांची जोपर्यंत अखंड राहत नाही, तोवर त्याला काही अर्थ नाही, असं ते सांगायचे. अर्थ नाही म्हणजे त्यांना आमच्यासारख्यांना असं ते इट्स लाईक अ एनकरेजमेंट. म्हणजे जोवर ते होत नाही तोपर्यंत तुम्ही आम्ही भक्त झालो या भ्रमात राहू नका, असं त्यांचं सांगणं असायचं. त्यामुळे तसं इथे भरताच्या बाबतीत पूर्ण ऑपोजिट ज्याला आपण म्हणतो, की तो भाव जो आहे तो जेव्हा काही प्रदेशमध्ये होता तेव्हा सुद्धा तितकाच ताजा होता. प्रत्येक क्षणी त्यानं फक्त सीतारामांचं स्मरण केलेलं आहे. आणि परत आल्यानंतर तर ही सर्व घटना जी घडली त्याच्यानंतर तो भाव वर्धिष्णू होत 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 आता त्याचा पीक गाठला गेलेला आहे या वनामध्ये. त्यामुळे लक्ष्मणाबद्दल म्हणतोय की माझा धाकटा भाऊ लक्ष्मण बरं का, भरत दुसऱ्या नंबरचा आहे, लक्ष्मण त्याच्या खाली. आणि कसा आहे, खूप सुंदर आहे आणि लालन जोगू, ज्याचे लाड करावेत असा आहे. कसा आहे, कुणाचाही असा भाऊ आजवर झाला नाही, आताही नाही आणि होणारही नाही. न भूतो न भविष्यती असा माझा भाऊ लक्ष्मण आहे. आणि असा लक्ष्मण अयोध्येच्या लोकांचाही लाडका आहे, माता पित्यांचा आवडता आहे. पितू मातू दुलारे आणि सिय रघुबीर ही प्राण प्यारे. श्री सीतारामांचा प्राणप्रिय आहे. कोमल मूर्ती आहे, सुकुमार आहे, सुकुमार स्वभावाचा आहे. कसं असतं बा, आमचे महाराज म्हणतात ना, तुम्ही आतमध्ये जसे आहात तसं तुम्हाला समोरची व्यक्ती दिसते. भरत जसा आतमध्ये आहे तसंच त्याला सगळं जग दिसतंय. त्यामुळे म्हणतोय कोमल मूर्ती आहे, सुकुमार स्वभावाचा आहे माझा लक्ष्मण. तात बाऊ तन लागन काव. काय पहा, ज्याच्या शरीराला कधी गरम वारं सुद्धा लागलेलं नाही, राजकुमार आहे लक्ष्मण, नाही का. असा लक्ष्मण वनामध्ये सर्व प्रकारची संकट सोसतोय. खरोखर माझी छाती कोट्यवधी वज्रांपेक्षा कठोर असली पाहिजे, नाहीतर हे सर्व बघून ती केव्हाच फाटून गेली असती. पुन्हा आत्मग्लानी घेरतीये भरताला केवळ प्रेमानं. आणि आता श्रीरामांचं वर्णन करतोय कोण, भरत बरं का, निषादासमोर म्हणतोय, राम जनमी जगु कीन्ह उजागर, रूपशील सुख सब गुण सागर, पुरजन परिजन गुर पितु माता, राम सुभाहु सब ही सुखदाता, बैरियु राम बड़ाई करही, बोलनी मिलनी बिनय मन हरही, सारद कोटि कोटि सतशेषा, करि न सकहि प्रभु गुणगण लेखा, सुख स्वरूप रघुवंश मनि, मंगल मोद निधान, ते सोवत कुस डासी मही, विधि गति अति बलवान,
राम सुना दुख कानन काऊ, जीवन तरु जिमी जोग वैराऊ, पलक नयन फनी मनी जेहि भाती, जोग वही जननी सकल दिन राती, ते अब फिरत पिपिन पदचारी, कंदमूल फल फूल आहारी, धिग कैकई अमंगल मूला, भैसी प्राण प्रियतम प्रतिकूला, मैं धिग धिग अघ उदधि अभागी, सब उत्पातु भयउ जेहि लागी, कुल कलंकु करी सृजेउ विधाता, साई दोह मोहि कीन्हकु माता, सुनि सप्रेम समुझाव निषादु, नाथ करिय कत बादी विषादु, राम तुम्हि प्रिय तुम प्रिय रामहि, यह नीरजो सुदोषु विधि वामहि, विधि वाम की करनी कठिन जेहि मातु कीन्ही बावरी, तेहि राति पुनि पुनि करहि प्रभु सादर सरहना रावरी, तुलसी न तुम सो राम प्रीतमु, कहतु हऊँ सौ है किए परिणाम मंगल जानी, अपने आनिए धीर चुहिए, अंतर जामी रामु सकुच सप्रेम कृपायतन, चलिय करिय विश्रामु यह विचारी दृढ़ आनि मन, सखा बचन सुनी उर धरि धीरा, बास चले सुमिरत रघुबीरा, यह सुधि पाई नगर नर नारी, चले बिलोकन आरत भारी, परदखिना करी करहि प्रणाम, देहि कैकई खोरी निकाम, भरी भरी बारी बिलोचन लेहि, बाम बिदातहि दूषण देहि, एक सराहि भरत सनेहु, को कह नृपति निबाहे उनेहु, निंदहि आपु सराहि निषादहि, को कहि सकई विमोह विषादहि, एहि विधि राति लोगु सब जागा, भाभिनुसार गुदारा लागा, गुरहि सुनाम चढ़ाई सुहाई, नई नाव सब मातु चढ़ाई, दंडचारी महभा सब पारा, उतरी भरत तब सब ही संभारा, प्रात क्रिया करी मातु पद, बंदी गुरहि सिरुनाई, आगे किए निषाद गन, दीन्हे कटक चलाई. श्रीराम भरून उरलेत सगळीकडे. त्यामुळे भरत वर्णन करतोय की असे हे वनामध्ये कष्ट सोसतायत. कसे आहेत माझे श्रीराम? तर श्रीरामांनी अवतार घेऊन जणू जगाला उजळून टाकलंय. रूप, शील, सुख आणि सर्व गुणांचे सागर आहेत माझे भाऊ. पुरजन, कुटुंबीय, गुरु आणि माता पिता सर्वांना सुख देणारा असा त्यांचा स्वभाव आहे. बैरीव राम बडाई करही,
भरत सांगतोय बरं की शत्रूसुद्धा माझ्या श्रीरामांचं वर्णन करतात, प्रशंसा करतात. आपल्या वागण्या बोलण्यानं, मिलनी जसे ते भेटतात त्या शैलीनं आणि विनयानं सर्वांचं मन मोहून टाकतात. कोट्यवधी सरस्वती आणि अब्जवधी शेषसुद्धा प्रभू श्रीरामांच्या गुणसमूहाची गणना करू शकत नाहीत. त्यामुळे भरत म्हणतोय, असे जे सुखस्वरूप आहेत, रघुवंश शिरोमणी आहेत, मांगल्य आणि आनंदाचं भांडार आहेत, ते जमिनीवर कुश पसरून त्यावर झोपतायत. खरोखर विधिगती अतिबलवान, दैवगती फार बलवान आहे, हेच खरं. माझ्या श्रीरामांनी म्हणतोय भरत की आपल्या कानांनी सुद्धा कधी दुःखाचं नाव ऐकलं नाही. महाराज दशरथ स्वतः एखादा जीवन तरू असावा तसा त्याचा सांभाळ करायचे. आणि ज्याप्रमाणे पापण्या डोळ्यांचा सांभाळ करतात आणि साप आपल्या मण्याचं रक्षण करतो, त्याप्रमाणे सर्व मातासुद्धा रात्रंदिवस माझ्या श्रीरामांना सांभाळायचे, त्याचं रक्षण करायचे. असे माझे श्रीराम आता जंगलात पायी फिरतायत, कंदमुळं फळं फुलं त्यांचा आहार घेतायत. पुन्हा भरताच्या मनात मातेबद्दल क्रोध उफाळून आलाय या सर्व गोष्टींमुळे. म्हणतोय, अमंगलाचं मूळ असलेल्या कैकईचा धिक्कार असो. स्वतःच्या प्रियतम, प्राणप्रियतम अशा पतीच्याही विरुद्ध गेली ना ती. आणि पापांचा उदधी, उदधी म्हटलंय, पापाचा समुद्र जणू, आणि दुर्भागी अभागी असलेल्या माझा धिक्कार असो, धिक्कार असो. कारण माझ्यामुळे हे सर्व उत्पात हा घडलेला आहे. कुलाचा कलंक म्हणूनच विधात्यानं मला निर्माण केलं की काय, आणि कुमातेनं मला स्वामी द्रोही बनवलं. साई दोह मोहिकी न कुमाता. ही भरताच्या हृदयातली ग्लानी ऐकून निषादराज त्याला समजावतोय, प्रेमानं म्हणतोय की हे नाथ, तुम्ही विनाकारण विषाद का करताय? आम्हाला माहीत आहे राम तुम्ही प्रिय, प्रिय रामही. तुम्हाला श्रीराम प्रिय आहेत आणि तुम्ही श्रीरामांना प्रिय आहात, हेच सत्य आहे. केवळ प्रतिकूल विधात्याचा दोष आहे. फार प्रतिकूल विधात्याची करणी आहे, कठोर आहे, जिनं माता कैकईला मावरी करून टाकलं, वेडं करून टाकलं. त्या रात्री जेव्हा प्रभू इथे होते तेव्हा श्रीराम वरचेवर अतिशय आदरानं तुमची प्रशंसा करत होते, तुमचं कौतुक करत होते बरं का. मी शपथ घेऊन सांगतो म्हणतायत. कोण? निषादराज म्हणतोय की तुम्हसो राम प्रीतमो कहत हऊ संहे किये. मी शपथ घेऊन सांगतो की श्रीरामानं तुमच्या इतका, तुमच्यासारखा प्रिय कुणीही नाही. त्यामुळे परिणाम मंगलच होईल असं समजा आणि मनात धीर धरा. श्रीराम अंतर्यामी आहेत, प्रेम कृपेचे धाम आहेत, हे लक्षात घ्या आणि मन घट्ट करून चला आणि विश्रांती घ्या. हे आपल्या मित्राचं बोलणं ऐकून मनात धीर धरून श्रीरामांचं स्मरण करत भरत मुक्कामी पोहोचला. आणि नगरातले सर्व स्त्री पुरुषसुद्धा श्रीराम तिथं राहिले होते हे बघून, हे ऐकून अतिशय आतुरतेनं ते स्थान पाहायला गेलेत. तिथे त्या स्थानाला त्या नगरवासियांनी सुद्धा प्रदक्षिणा घातली आहे, प्रणाम केला आहे. आणि देही कैकही कोरी निकामा, कैकईला खूप दोष दिला. डोळ्यात पाणी आणून प्रतिकूल असलेला विधात्याला दूषणं दिलीत. कुणी भरताच्या प्रेमाची प्रशंसा करत होता, तर कुणी म्हणत होता राजांनी आपलं प्रेम फारच चांगल्या प्रकारे सिद्ध केलं. असे विविध भाव त्या लोकांच्या मनामध्ये होते. सर्वच जण स्वतःची निंदा करत होते आणि निषादराजाची प्रशंसा करत होते की त्याला तो सहवास लाभला ना. आणि तुलसीदास म्हणतात, असं त्या वेळचं प्रेम आणि दुःख याचं वर्णन कोण करू शकेल? आपण मागं म्हटलं तसं दोन्हीची इंटेन्सिटी तेवढीच असते, प्रेम आणि दुःख. त्यामुळे त्याचं वर्णन कोण करू शकेल? आणि अशा रीतीनं रात्रभर सर्वजण जागे राहिले. सकाळ होताच नावाड्यांनी, तिथल्या त्या निषादांनी आपल्या नावा सुरू केल्या आणि नावेवर
प्रथम वसिष्ठांना बसवलं आणि सर्व नवीन नावांवर मातांना चढवलं. 4 घटकांमध्ये सर्वजण गंगेपलीकडे उतरले. तेव्हा भरतानं उतरून पुन्हा सर्वांची काळजी केली, सर्वांना सांभाळलं, तिथं सर्वांना सर्व व्यवस्था बरोबर आहे ना हे बघितलं. प्रातःकाली सर्व उरकून भरतानं मातांच्या चरणी वंदन केलं आणि गुरूंपुढे मस्तक नमवून निषाद लोकांना आता पुढचा मार्ग दाखवण्यासाठी, चित्रकूटाकडे जाण्यासाठी पुढे केलं की तुमच्या मागे आम्ही येतो, आणि सेनेला सुद्धा जायची आज्ञा केली. अशा रीतीनं हा भरताचा प्रवास सुरू आहे. ह्या प्रवासामध्ये पुढे अजून काय घडतं, तो कुठे जातो आणि कशी श्रीरामांची भेट होते ह्याचं सुंदर वर्णन, आणि त्यामध्ये मुख्यतः भरताच्या भावाचं वर्णन म्हणजे त्याच्या अंतरंगातल्या भक्तीचं वर्णन तुलसीदासांनी पुढच्या भागामध्ये अत्यंत सुंदर रीतीनं केलं आहे, जे आम्हाला शिकवणार आहे भक्ती कशी असली पाहिजे, कुठल्या स्तरापर्यंत जाऊन तो सेवाभाव असला पाहिजे अंतरंगामध्ये, कशी प्रभूंच्या आनंदासाठी प्रत्येक गोष्ट करण्याची वृत्ती अंगी बांधली पाहिजे. ह्या सर्व गोष्टी तुलसीदास आम्हाला पुढच्या भागात सांगतील. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.